श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. जर तुम्ही हा संदेश आज ऐकत असाल तर काही क्षण थांबा, कारण कदाचित स्वामींना आज तुमच्याशी काहीतरी सांगायचं आहे. तुमच्या मनात सध्या कितीतरी प्रश्न असतील. माझ्या आयुष्यात हेच का घडत आहे? मी किती दिवस अशीच वाट पाहायची? माझ्या अडचणी कधी संपणार? मी प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही मला यश का मिळत नाही? कदाचित तुम्ही बाहेरून हसत असाल, पण आतून मात्र खूप थकलेले असाल. तुम्ही तुमचं दुःख प्रत्येकाला सांगत नसाल. काही गोष्टी तुम्ही मनातच ठेवत असाल. रात्री शांतपणे झोपताना तुमच्या मनात अनेक विचार येत असतील. पण आज स्वामींचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्यासाठी मार्ग तयार होत आहे. स्वामी भक्तांनो, जर तुमच्या मनातही स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि जर तुम्हाला असे स्वामी संदेश आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या स्वामी भक्त मित्र परिवारासोबत शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करून स्वामींच्या पुढील संदेशासोबत जोडलेले राहा. कारण कधीकधी एक छोटासा संदेश एखाद्या थकलेल्या मनाला पुन्हा उभं राहण्याची शक्ती देतो. भक्तांनो, आपल्या आयुष्यात जेव्हा सगळं आपल्या मनासारखं घडत असतं तेव्हा श्रद्धा ठेवणं सोपं असतं. पण खरी परीक्षा तेव्हा असते जेव्हा आपण प्रयत्न करतो, प्रार्थना करतो, वाट पाहतो आणि तरीही परिस्थिती बदलत नाही. अशा वेळी मनात एक प्रश्न निर्माण होतो, स्वामी, माझी प्रार्थना ऐकत आहेत का? माझ्या भक्तांनो, हो, तुमची प्रार्थना ऐकली जाते. पण प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर लगेच आपल्या डोळ्यांसमोर दिसेलच असं नाही. कधीकधी स्वामी तुमचं संकट लगेच दूर करण्याऐवजी तुम्हाला त्या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देतात. कधीकधी तुम्हाला हवी असलेली गोष्ट देण्याऐवजी तुमच्यासाठी त्यापेक्षा चांगला मार्ग तयार करतात. आणि कधीकधी ज्या दरवाजावर तुम्ही पुन्हा पुन्हा टकटक करत असता तो दरवाजा स्वामी बंद ठेवतात. कारण तुमच्यासाठी दुसरा दरवाजा उघडायचा असतो. म्हणूनच आज तुमच्या आयुष्यात काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नसतील. लगेच निराश होऊ नका. कदाचित तुमच्या आयुष्याची दिशा बदलत असेल. कदाचित स्वामी तुमच्याशी अशी वाट तयार करत असतील जिची तुम्ही अजून कल्पनाही केलेली नसेल. कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का? आपण एखाद्या समस्येत अडकतो तेव्हा आपल्याला वाटतं आता यामधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. पण काही काळानंतर अचानक एखादी व्यक्ती भेटते, एखादी संधी मिळते, एखादा विचार मनात येतो किंवा एखादी परिस्थिती बदलते आणि आपण मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं, अरे, याच मार्गाने तर माझं आयुष्य बदललं. म्हणूनच आज तुमच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. तुम्हाला मार्ग दिसत नाही याचा अर्थ मार्ग अस्तित्वात नाही असा होत नाही. तुमच्या डोळ्यांना आज अंधार दिसत असेल, पण स्वामींना तुमच्यासाठी पुढचा रस्ता दिसत असतो. तुम्ही आज जिथे उभे आहात तिथून पुढे काय होणार आहे हे तुम्हाला माहीत नाही. पण स्वामींवर विश्वास ठेवणं म्हणजे मला सगळं माहीत नसेल तरी माझ्या स्वामी माझ्या सोबत आहेत. मला सगळं माहीत नसले तरी माझे स्वामी माझ्या सोबत आहेत, हा विश्वास मनात ठेवणं. माझ्या स्वामी भक्तांनो, तुम्ही सध्या कोणत्याही अडचणीतून जात असाल, आर्थिक अडचण असो, कौटुंबिक चिंता असो, कामधंद्याची समस्या असो, भविष्याची काळजी असो किंवा मनातली अशी एखादी गोष्ट असो जी तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही. आज काही क्षण डोळे बंद करा, मन शांत करा आणि मनापासून स्वामींना सांगा, स्वामी,
मला मार्ग दाखवा. माझ्या मनाला धीर द्या. मी माझे प्रयत्न करेन, पण माझा हात तुम्ही सोडू नका. श्री स्वामी समर्थ. बस, कधी कधी एवढीच प्रार्थना पुरेशी असते. कारण स्वामींना मोठमोठ्या शब्दांची गरज नसते. त्यांना तुमच्या मनातलं खरं दुःख माहीत असतं. तुमच्या डोळ्यात आलेलं प्रत्येक अश्रू त्यांना माहीत असतो. तुम्ही एकटे असताना केलेली प्रार्थना त्यांना माहीत असते. तुम्ही कोणालाही न सांगता सहन केलेल्या गोष्टी त्यांना माहीत असतात. म्हणून तुम्ही एकटे नाही. आजपासून एक गोष्ट करा. जे तुमच्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करा. तुमचे प्रयत्न थांबवू नका. तुमच्या चांगल्या कर्मापासून दूर जाऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींवरचा विश्वास सोडू नका. कारण कदाचित ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तो दिवस तुमच्या कल्पनेपेक्षा जवळ असेल. कदाचित आज तुम्हाला वाटत असेल माझ्यासाठी काहीच बदलणार नाही, पण उद्या एखादी छोटीशी घटना तुमचं संपूर्ण आयुष्य वेगळ्या दिशेने घेऊन जाऊ शकते. म्हणूनच आजची परिस्थिती पाहून तुमच्या उद्याचा निर्णय घेऊ नका. आज तुम्ही अडचणीत आहात याचा अर्थ तुम्ही कायम अडचणीतच राहणार आहात असं नाही. आज तुम्ही वाट पाहत आहात याचा अर्थ तुमची वेळ कधीच येणार नाही असं नाही. आज तुमचा मार्ग बंद आहे याचा अर्थ तुमच्यासाठी कोणताही मार्ग नाही असं नाही. स्वामी मार्ग तयार करत आहेत. फक्त तुमचा विश्वास टिकवून ठेवा. भक्तांनो, कदाचित हा संदेश तुमच्यासाठीच असेल. कदाचित स्वामी तुम्हाला आज एवढंच सांगत असतील, थोडा धीर धर, घाबरू नकोस, तुझं काम थांबवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून आजपासून चिंता कमी करा आणि प्रयत्न वाढवा. नकारात्मक विचार कमी करा आणि स्वामींचं नामस्मरण वाढवा. भीती कमी करा आणि श्रद्धा वाढवा. कारण परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण विश्वास ठेवणाऱ्या मनाला स्वामी कधीच एकटं सोडत नाही. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची ही छोटीशी कमेंट तुमची श्रद्धा व्यक्त करेल. हा संदेश ज्या व्यक्तीला सध्या धैर्याची गरज आहे त्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीच्या मनात पुन्हा आशा निर्माण होईल. आणि तुम्हाला स्वामींचे असेच नवीन संदेश ऐकायला आवडत असतील तर हा व्हिडिओ लाईक करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता शेवटी स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करूया. हे स्वामी समर्थ महाराज, ज्यांच्या मनात आज चिंता आहे त्यांना धीर द्या. ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहेत त्यांना योग्य मार्ग दाखवा. ज्यांच्या प्रयत्नांना अजून यश मिळालेलं नाही त्यांना पुन्हा प्रयत्न करण्याची शक्ती द्या. ज्यांच्या मनात भीती आहे त्यांच्या मनात विश्वास निर्माण करा. आणि जे भक्त आज तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्याकडे पाहत आहेत त्यांच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य मार्ग उघडा. त्यांच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदू द्या. आणि प्रत्येक भक्ताच्या मनात एकच विश्वास कायम राहू द्या, माझा स्वामी माझ्यासोबत आहेत, म्हणून मला घाबरण्याचं कारण नाही. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, आज मार्ग दिसत नसला तर काळजी करू नका. कारण स्वामी तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहेत. फक्त विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा आणि स्वामींचं नाव मनापासून घेत राहा. श्री स्वामी समर्थ.